नमस्कार, मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला भोपळी मिरची आणि बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे। तर रेसिपीला सुरुवात करू। सर्वप्रथम इथे मी एक पॅन गरम करत ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये तेल घालून घेतलं। तेल पण छान गरम झालेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला मोहरी घालून घ्यायची आहे। मोहरी पण छान फुलली त्याच्यामध्ये आपल्याला जिरं घालून घ्यायचं आहे। जिरंही फुलून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये 2 लांब असे कांदे कापून घेतले ते टाकायचे। तुम्ही बारीक कांदा कापला तरी पण चालेल, पण शक्यतो भोपळी मिरचीची या पद्धतीने भाजी करताना कांदा उभाच कापा। कांदा टाकल्यावरती याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता पण टाकायचा आहे। दोन्ही आपल्याला तेलामध्ये छान मिक्स करून घ्यायचे आणि मग हिंग घालायचा आहे। हिंग घालून पण आपल्याला कांदा मिक्स करून तेलामध्ये घ्यायचा आहे। अशा प्रकारे अगदी छान फ्राय करून घ्यायचा आहे आपल्याला। इथे कांदा ब्राऊन थोडा झालेला आहे। आता याच्यामध्ये आपल्याला एक टोमॅटो घालायचा आहे। मी एक मोठा पिकलेला टोमॅटो घेतलेला आहे। त्याच्या छान फोडी बारीक केल्यात। आता ते आपल्या फोडणीमध्ये घालायचे आहेत आणि ते पण कांद्यासोबत छान मिक्स करून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि परत याच्यामध्ये आपल्याला आलं लसूणची पेस्ट घालायची आहे आणि चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। मीठ डबल घालत नाही बसायचं, एकदाच फोडणीमध्ये घातलं की पुन्हा भाजीमध्ये मीठ घालायची गरज नाही, म्हणून अगोदर फोडणीमध्येच मीठ घालायचं। मीठ अगोदर घातल्यामुळे कांदा टोमॅटो आपला छान मऊ होतो, त्यामुळे मीठ फोडणीमध्येच घाला शक्यतो। आता सगळं साहित्य मिक्स करून आपल्याला 2 ते 3 मिनिटं छान वाफवून घ्यायचं आहे। इथे बघू शकता 2 मिनिटं झालेले आहेत। आपला कांदा टोमॅटो पण छान नरम झालेला आहे। हे पुन्हा मिक्स करून घेतलेला आहे। इथे बघू शकता थोडं तेल पण सुटलेलं आहे याला। आता आपण याच्यामध्ये पावडर मसाले घालू, जसं की घरचा मसाला जो तिखट असतो तो, हळद आणि गरम मसाला। याच्यामध्ये इतर मसाले घालण्याची गरज नाही, एकदम जे आपले घरचे मसाले असतात त्याच्यामध्येच मी तुम्हाला रेसिपी करून दाखवत असते। तर आता मी सगळे मसाले घातलेत आणि कांदा टोमॅटो छान तेलामध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता कांदा पण एकदम सुटसुटीत झालेला आहे। आता झाकण ठेवून 1 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे। इथे बघू शकता आपल्या मसाल्यांना छान तेल सुटलेलं आहे। आता पुन्हा एकदा फ्राय करून घ्यायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपल्याला जी भोपळी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे ती आणि बटाटा बारीक करून घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आहे। ह्या भाजीमध्ये बटाटा नक्की घाला, त्याच्यामुळे आपल्या भाजीला छान टेस्ट येते, किंवा तुम्ही अशीच भोपळी मिरची घातलात तरी पण चालेल, पण बटाट्याने भाजी आपली वाढते पण आणि छान लागते। सगळ्या मसाल्यासोबत भोपळी मिरची आणि बटाटा मिक्स करून मी झाकण ठेवून 2 मिनिटं वाफ काढून घेतली। इथे बघू शकता कलर पण चेंज झालेला आहे आणि याच्यामध्ये आपण जरा पण पाणी घालणार नाहीत। जे वाफेवरती पाणी होतं त्याच्यामध्येच भाजी आपली शिजते। इथे बघू शकता कलर चेंज झालेला आहे। आता पुन्हा झाकून ठेवून आपण 5 ते 6 मिनिटं भाजी वाफवून घ्यायची आहे। इथे आपली भाजी रेडी झाली। इथे बघू शकता अजिबात खाली करपलेली नाही, बारीक गॅसवरतीच आपल्याला भाजी शिजवून घ्यायची आहे वाफेवरती। त्याच्यामध्ये आता कोथिंबीर घालायची। कोथिंबीर घालून पुन्हा एकदा मिक्स करायची आहे भाजी। हे बघू शकता एकदम भाजी टेम्पटिंग दिसते दिसायला, पण ही भाजी तुम्ही टिफिनसाठी नेऊ शकता आणि ह्या पद्धतीने भाजी नक्की करून बघा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।